नमस्ते पाडीमामा. मी नारायण सुंदर विचारे, राहणार नाव पोस्ट गोवारे, तालुका पाटण, जिल्हा सातारा. हो आणि आज आपल्याला मी एक महत्त्वाची आणि खूप आयुर्वेदाची वनस्पती म्हणून जिच्यावरती शासनाचं निर्बंध आहेत हो तिला आपण काढू शकत नाही, पण ती अशा एक रोगावरती उपयुक्त ठरते हो की आपण त्याचं म्हणजे अनुमानच लावू शकत नाही. हो तिचं नाव आहे नरक्या वनस्पती. नरक्या ना. हा, हा नरक्या वनस्पती. आणि ही नरक्या वनस्पती अशी आहे की म्हणजे ती कॅन्सरवरती उपयुक्त आहे, हो परंतु शासनाचे निर्बंध असल्या कारणाने हिला आपण काढता येत नाही. आणि जर का आपण समजा शासनाच्या परवानगीने हिची जर आपल्या शेतामध्ये लागवड केली तर त्याला परमिशन घेऊन हो मग त्याचा परिपूर्ण पाठपुरावा करून त्याच्यानंतर ही मोठी झाल्यानंतर काढण्यासाठी सुद्धा हो शासन आपल्याला परवानगी देतं. हो तर ही वनस्पती अजून आता बघा हिला बिया वगैरे येत हो आहेत आणि हे बघा बिया बघा, हा. आधी बिया बघा बिया वगैरे येत आहेत असे ह्या बिया आल्यात. वनस्पतीला. तर ही वनस्पती ह्या आता बिया परिपक्व झाल्यानंतर काळ्या पडतात. काळ्या पडतात का? हा, हा. काळ्या पडतात. आणि ह्या बिया मग आपण काढून घेऊन हो त्या जर नेऊन आपल्या शेतामध्ये वगैरे जर लावल्या, पण त्याला परमिशन घ्यावी लागते. हो, आणि बरोबर. तुम्ही तशीच जर ती रोपं तयार कराल हो तर शासनाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही याल, म्हणजे कारण नसताना हो. फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्याला परमिशन देत नाही. हो तर ही एवढी छान वनस्पती आहे हो की हिचा वापर आपण चांगल्या पद्धतीने पुरेपूर घ्यायला पाहिजे. हो औषधासाठी वापर करायला पाहिजे, पण ह्याची माहिती असणं गरजेचं आहे. मग पाडीमामांना याबद्दल माहिती आहे हो की याचा वापर काय करायचा. ज्या इच्छुकांना हे असेल त्यांनी त्यांच्याकडून माहिती घ्यावी. हो उत्कृष्ट पद्धतीची ही नरक्या ही वनस्पती आहे. हो आपल्या महाराष्ट्रामध्ये हिला जास्त डिमांड नाही आहे, परंतु फॉरेन कंट्रीमध्ये हो ही खूप महत्त्वाची ही केली जाते. हम्म. त्याचा आयुर्वेदावरती किंवा बाकी इतर गोष्टीवरती सुद्धा वापर केला जातो. हो बघा नरक्या वनस्पती आहे ना. मला एक जणांनी सांगितलं होतं की ह्या झाडाखाली गवत येत नाही, तर हा, ती बी एक गोष्ट खरी आहे मित्रांनो. बघा हा, बरोबर आहे. आता झाडाखाली गवत येत अख्खा नाही. पावसाळा होऊन गेला, झाडाखाली गवत नाही बघा, काळं फट राहणार. हो, बघा एका अर्ध त्याचे बुंदे बिंदे दाखवा म्हणजे बघा त्याचं समजेल. बघा त्याचं लाकूड बघून घ्या. हम्म. त्याचं लाकूड अशा प्रकारे, त्याचं लाकूड बघा असं खुरबडीत लाकूड आहे आणि असे डाग आहेत. आतून पांढरं आत- लाकूड असतं, आतून पांढरं राहतं का? पिवळट आणि पांढरं. आतून ना. हो हो. बघा आतून पिवळट आणि पांढरं लाकूड राहतं. आणि मामा ह्या हो का? लाकडाचा हो सुकवल्यानंतर हो. जे आता आपल्याला पूर्वी ज्या ट्रेन होत्या हो मुंबईला, हो लोकल ट्रेन वगैरे, लोकल त्या ट्रेन. ट्रेनना जे कलर दिले गेले होते हो त्यासाठी पण याचा हे वापर केला होता. कलर हो, वापरण्यासाठी. रेल्वे डिपार्टमेंटने. हो पण त्याच्यानंतर याचा आणखीन काही शोध लागला. त्या शोधाच्या माध्यमातून हा हो नरक्या कॅन्सरवर पण चालतो. कॅन्सरला त्याचा का? निदान झाल्यानंतर हा. हे बघा ह्या बिया हो असे आता ह्या बिया परिपक्व होतील मे हो. महिन्यापर्यंत, हो आणि नंतर आपण ते काढू शकतो हो बिया. बिया. आणि जेव्हा परिपक्व बिया होतील हो त्याच्यानंतर याची दुर्गंधी एवढी खराब येते, वास येतो लय ना. त्याच्या शेजारी माणूस सुद्धा कोण थांबू शकत नाही. हा हा एवढी दुर्गंधी म्हणजे तुम्ही एक 10-15 किलोमीटरच्या अंतरावरून जरी चाललात हा तरी सुद्धा याची दुर्गंधी येते. मग तुम्हाला असं वाटेल काय कोण कुठे मेलंय की काय झालंय, त्याचा वास येतोय, एवढा दुर्गंध येतो. दुर्गंध वास किती दिवस राहतो ह्याचा? ह्याचा वास जोपर्यंत त्याची हे आहे म्हणजे महिना दीड महिन्यापर्यंत राहतो. महिन्यातील महिने ह्या झाडाचा वास राहतो एकदम आणि त्याच्यानंतर मग तो कमी होतो निघून जातो. मग समजत पण नाही ते नरक्याचं झाड आहे असं. असं. हा दुर्गंधी बेकार येते तेव्हा समजायचं की ते नरक्याचं झाड आहे. नरक्याचं झाड आहे. हम्म. बघा मित्रांनो, ह्या झाडाची अशी एक माहिती आहे की 1-1.5 महिना जर झाड बिया भराला आल्यानंतर ह्याची एवढी दुर्गंधी येते ते त्या माणसाला सहन होत नाही. माणूस मेल्यासारखे अशी वास येते या फळाचा, अशी दुर्गंधी येते. 1.5 महिना दुर्गंधी राहते ना. हो, दीड महिना दीड महिना. हो बघा, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ नरक्याचा प्रत्येकापर्यंत पोहोचवा. आणि आपल्या शेतात लावायचं असलं तर मंजुरी घेऊन तुम्हाला शासनाकडून बिया घेऊन सगळे नोंद करून लावायचे. विनाकारण झाड कुठेही हानी करायची नाही कुठल्याही झाडाची. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, माहिती करा. आणि ही ओळख नरक्याची म्हणून एक साधारण आपला व्हिडिओ दिलेला आहे. नमस्कार मित्रांनो, राम राम.